फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये महिलांवरील होणाऱ्या अत्याचारामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे। बलात्कार, छेडछाड आदीसह सायबर गुन्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। टवाळखोर युवकांनी छेड काढल्यावरून बदनामीपोटी त्याची तक्रार किंवा त्याला धडा शिकविण्यास अनेक महिला ह्या समोर येतच नाहीत। अशामुळे टवाळखोरांची हिंमत ही नेहमी वाढताना दिसते। मात्र छत्री तलाव परिसरामध्ये काम करणाऱ्या महिलेच्या अंगात दुर्गावतार आल्याचे रूप गुरुवारी दुपारी सुमारे 4 वाजताच्या दरम्यान दिसून आले। प्राप्त माहितीनुसार छत्री तलाव परिसरामध्ये सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे। बांधकामावरती अनेक महिला व पुरुष कामाला आहेत। अशातच 22 ऑक्टोबरला दुपारी बांधकामावर पाणी टाकीत असलेल्या फिर्यादी महिलेशी आरोपी गोपाल सूरजबली यादव राहणार देशपांडे प्लॉट याने छेड काढली। अत्यंत अश्लील भाषेमध्ये तिच्याशी भाष्य केले। ठेकेदाराला तक्रार करतो अशी सुरुवातीला तिने दमदाटी केली, मात्र उलट त्यानेच तिला धमकी दिल्याने त्याचे वाईट वर्तन पाहून महिलेच्या अंगी रुद्रावतार आला। इतर महिला एकत्र आल्या आणि मग काय तर आरोपी गोपाल यादव याला अर्धनग्न करून चपलांचा यथेच्छ प्रसाद देण्यात आला। 10 ते 15 महिलांनी त्याला घेरून अनेक वेळा त्याची दमदार धुलाई केली। त्याला काही युवकांनी वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र नवरात्रामध्ये दुर्गा अवतारच प्रत्यक्ष त्या महिलेमध्ये अवतरल्याने त्या युवकांनाही तेथून पळवून लावून गोपालची त्यांनी धुलाई केली आणि त्याला राजापेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेले आहे। राजापेठ पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या 354, 323 व 506 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।